नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या कोर कमिटीची गुरुवारी बैठक पार पडली। तर या बैठकीत भाजपाच्या प्रभारी, सहप्रभारी आणि जवळपास 30 बड्या नेत्यांमध्ये 3 तास बैठक झाली। तर या बैठकीतील झालेल्या चर्चेबाबत माहिती समोर आली आहे। तर लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला अपेक्षित यश न मिळाल्याने भाजप नेत्यांमध्ये शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर प्रचंड नाराजीचा सूर दिसला आहे। तर त्यामुळे वरच्या वर महायुतीतील सर्व काही अलबेल आहे असं बोलले जात आहे। तरी महायुतीतील अंतर्गत मतभेद असल्याचेही या बैठकीतून दिसून येत आहे। आणि मिळालेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या चुकांसंदर्भात या बैठकीत निष्कर्ष काढण्यात आले। तर यानुसार महायुतीतील लोकसभेला शेवटपर्यंत जागा वाटप न झाल्याने महायुतीला फटका बसला। तर त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जागा वाटप लवकरात लवकर व्हावी अशी मागणी भाजप नेत्यांनी यावेळेस केली। तसेच लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या गटातील नेत्यांनी अपेक्षित मदत नाही केली। राष्ट्रवादीचे नेते महाविकास आघाडीला मदत करत होते अशी तक्रार भाजप नेत्यांनी या बैठकीत केली। आणि याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबतही भाजप नेत्यांमध्ये नाराजीचे सूर पाहायला मिळत आहे। तर लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाला 15 जागा द्यायची काहीही गरज नव्हती। शिंदे गटाच्या नेत्यांनी काही मतदारसंघात भाजपाला साथ दिली नाही, तर जालना आणि पालघर जिल्ह्यात शिंदे गटाच्या नेत्यांना भाजपाला साथ दिली नाही असाही सूर या बैठकीत भाजप नेत्यांनी सुचवला। तर लोकसभा निवडणुकीच्या वेळी स्थानिक पातळीवर आम्हाला निर्णय घ्यायचा अधिकार दिला नाही, महत्त्वाच्या विषयाचे निर्णयही दिल्लीतून होत होते। तर यावेळी निर्णय न घेता आलेल्या लोकांना निवडणुकीत फटका बसला असेही एका नेत्यांनी या बैठकीत सुचवले होते। तर मित्रांनो, याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा। आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।